गाईस तर आम्ही चाललो आता चिंबोऱ्या ना, या दोघींना घेऊन चाललो, कोणी सोबत आला नाही म्हणून. एकटा जाणं म्हणजे एकटं जायला जमत नाही म्हणून या दोघीने घेतलं आणि आता चाललं. आणि त्यांना वाटतं मी घाबरते, असू द्या काय पण वाटू द्या, आपण जाऊ आणि तिकडंच दाखवतो तुम्हाला काय आहे ते. पाणी येऊन कदाचित गेला पण असेल, नेमका माहीत नाही, पण आपण जाऊन ट्राय करूया इथं. हां, आता आपण चाललो आपल्या उगरीवर. आपण काय माहिती भरती आले का नाही. भरती आली असेल तर आपल्याला चिंबोऱ्या भेटतील आज, नाहीतर काय 2-4 भेटतील त्याच. ते आपण जाऊ, बघू काय भेटतायत का नाही. इकडं टाईम आहे अजून पोचायला. ह्या दोघी येत आहेत मागून. आजपासून आपले व्लॉग चालू होतील यूट्यूबवर, बघा तुम्ही. आणि आपले घास पण एवढं काय चांगले नाहीत, आपण वाकट्यांच्या घासांवर जातो खाली. आणि तो समोर एक कुत्रा पण दिसतोय. चला लवकर, हे लवकर या. आता थंडी आहे म्हणून पाण्यात उतरायला जमत नाही. त्यानंतर आपण ताल्यातली मच्छी काढू, ती पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. आम्ही पोचलोय बहुतेक, आता जाते थोडा थोडा असं आहे. आता पोरी कसं कामाच्या नाहीत, काय चालताना पण येत नाही ना, काही सामान पण नाही धरलंय. आणि पाणी आलंय का नाही माहीत नाही, पण पाणी लय वेगळाच वाटतंय, नीला नीला. अजून बघा, आता दाखवतो तुम्हाला पुढे. हा, नदी कुठे खारी आहे. आमच्या इकडे हिला उघडी बोलतात, म्हणजे जर आता तिकडे माणसं आहेत म्हणून आपण जरा माणसाला लाजलं तर कसं म्हणले, ब्लॉग बनवून जाऊ. तर आपण कुठल्या तरी झाडाच्या खाली सावलीत बसू आता, कारण की आता ऊन वाढेल, ऊन पडलंय आणि पाणी आलाय थोडा, म्हणजे जास्त पण नाही पण आलाय. एकात 5-6 तरी भेटल्याच पाहिजेत आपल्याला, तरच आपल्या येऊन उपयोग आहे. नाही तर मग काय फायदा नाही आपला येऊन, असाच जाऊ असं वाटेल. पण बघू आता किती भेटतात ते. हे अजून येत आहेत मागून, हे या लवकर. पुचले आपण असं असं. आता जरा अजून खाली कुठून जाऊ, इकडूनच जाऊया. तर खूप आता गवत बिवत खूप वाढलंय म्हणून जायची वाट भेटत नाही आपल्याला, पण जाऊ कुठून तरी. आपण एवढ्या गावतातून बाहेर पडलो, इकडून पुढं रस्ता. इकडून चांगला रस्ता होता पण आपल्याला दिसली नाही ती वाट. आलो आपण आपल्या झाडाखाली. इथं हे बघा, इकडं आपण थांबायचं आता. बाकी त्या येत आहेत. आम्ही सर्व सामान वगैरे ठेवलं. आता आम्ही गाडी टाकू जरा पुढून, नंतर मग 10-12 मिनिटांनी परत बघा जाऊ काय आलाय का नाही. घरीला पण बघा बाबा, गवत लय वाढलंय बघा, मी पाहू शकतो. तरी पाणी आहे थोडासा, काय भेटतंय काय बघू. नाही भेटला का सरळ तर आपल्या तल्यावर जायची, मच्छी काढायची की आपलं ब्लॉग राहतील चालू. हा हो, जरा खुल्या एरियात आलो आपण, पण इकडं पण तेवढी हे नाही, म्हणजे सर्वीकडं गवतच आहे. गाडं टाकायचा ऑप्शनच नाही आपल्याला कुठे.
भेटतील सांगता येत नाही. आलोय फक्त मुंबईला जाणार आहे उद्या म्हणून, पण आज बघायला भेटतात काय. भेटला तर आपला सांदी, नाही भेटला तर नाही भेटला. पाणी येऊन गेलंय आत्ताच, कारण की ते पाणी दिसते तुम्हाला. इकडे पाणी आलं. बाप, जागाच नाही दिसत आहे इकडे. काय वाटतं हे लवकर या काय पुढं. इकडे एकदा आता टाकू पण बघा. पाणी तुम्हाला त्या साईडला दिशेने जातच असेल बघा. पाणी ओटेल म्हणजे कमी होईल पाणी खूप. प्रचंड वास येते. चला गाईज, आता आपण सर्व गाडं टाकलं. आता आपण जरा बिस्किट आणि पाणी पिऊया. आता खूप ऊन आलाय. सकाळी थंडी होती कसं. तर बघू 9 गाडं टाकलेत, काय भेटतील ते भेटतील. चला तर पुढं आपण जरा पाग मारू. चला तिकडं काय एखाद मच्छी भेटली तर भेटली मोठी. गाईस बघा किती ऊन आहे. हे बघा किती घाम आला मला. नुसती काली काली झालोत आम्ही उन्हामुळे. एकदम पावडर बिवडर लावून आलतो गाईज. आता ते पावडर पण उतरली. गाईज आम्हाला वाटतंय काहीतरी असल. गाईज हा बोलतोय काहीच नाही. शी गाईज काहीच नाही आला. अरे बसालाय. जरा नाव का पहिल्या पागातला पहिला बोईट. हा आखी कुणाकडे आहे बघा. कारण बोईट आणि ते बोईट भेटला पहिला. पहिल्या गालात ह्यात पण काहीतरी भेटल असं वाटतंय मला गाईज. ह्याच्यात पण नाही काहीच. चला जाऊया. चिंबोऱ्या बघा मित्रांनो, ह्यात चिंबोऱ्या आहेत.